इयत्ता 5वी मराठी विषय स्कॉलरशिप आणि याच्यामध्ये आपण आता दुसरा घटक शिकत आहोत, वृत्तपत्रांतील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न। मग या घटकामध्ये मी सांगितल्याप्रमाणे मगाशी किती मार्काला आहे? 6 मार्काला टोटल असते ही जाहिरात किंवा बातमी। 2 मार्काला एक प्रश्न असतो आणि टोटल 3 प्रश्न विचारले जातात। तर ह्याच्यातला आपण पहिला जो याच्यामध्ये सरावासाठी जे दिलेले आहेत ना आपण, त्याच्यातली पहिली बातमी आता आपण इथं पाहणार आहोत। सगळ्यांनी लक्ष द्या, मी वाचते, तुम्ही बोट ठेवायचे छानपैकी आणि आशय समजून घ्यायचं आहे। डायरेक्ट नुसतं वाचन करायचं नाही, आपल्याला समजलं पण पाहिजे नेमकं त्या वाक्यामध्ये काय काय दिलंय ते। ठीक आहे, बघा पान नंबर 15, बातमी पहिली। क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश आमच्या वार्ताहराकडून। वार्ताहर म्हणजे कोण? बातमी देणारा। कोण? बातमी देणारा। मग गावाचं नाव पण असतंय, दिनांक पण असते, त्याच्यावर पण लक्ष द्यायचंय। जळगाव 6 ऑक्टोबर। एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला। प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा। या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला। साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्यपणाला लावून खेळत होते। कबड्डी, खो खो, लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले। विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाचेही सामने भरवले गेले होते। सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला। सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती। मैदान तुडुंब भरले होते। क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते। समजली काही जाहिरात? कशाच्या संदर्भात आहे? क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेत आणि त्या संदर्भात ही बातमी दिलेली आहे। तर या बातमीवरचे जाहिरातीवरचे आपण प्रश्न बघूया। पहिला प्रश्न, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले आहे? सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड। आता या अत्यंत सोपा प्रश्न आणि अत्यंत सोपं उत्तर, ह्याच्या जास्त विचार करायची गरज आहे का राजकन्या? सोपं आहे, सचिन तेंडुलकर। पर्याय क्रमांक 2 बरोबर। दुसरा प्रश्न, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये? नये म्हटलंय, काय असावं म्हटलंय का नये म्हटलंय? हां, मग त्या बारीकाईनं प्रश्न वाचायचा आहे आणि आपलं लक्ष त्या प्रश्नाकडं असलं पाहिजे। काय विचारले प्रश्नात? एकाग्रता, कष्ट, निष्ठा, आळस। बरोबर ना? काय असू नये? आळस। पर्याय क्रमांक 4 बरोबर। यानंतर तिसरा प्रश्न बघा बाळांनो, सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला, विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला, आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला, सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून। कुठला पर्याय बरोबर वाटतोय? आहे की नाही? मग इथं स्पष्ट उल्लेख केलाय बघा, आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव या कार्यक्रमासाठी त्यांना बोलवलंय आणि हे जे आहे शब्द पहिल्या पर्यायामध्ये आलेला आहे, म्हणून या प्रश्नाचा पहिला पर्याय बरोबर। समजलं का बाळांनो कसं सोडवायचं? सोपं वाटतंय का अवघड? म्हणजेच बघा, जेव्हा आपण उतारा वाचनाचे प्रश्न सोडवतो, एखाद्या जाहिरातीवरचे प्रश्न सोडवतो, तेव्हा तुम्ही अत्यंत बारकाईनं वाचन करणं अपेक्षित आहे। प्रत्येक शब्द ना शब्द लक्ष देऊनच वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे नेमकं त्याच्यात काय दिलंय, आणि प्रश्नावर पण लक्ष पाहिजे। नेमकं प्रश्नात होकारार्थी विचारलंय का नकारार्थी विचारले, असू नये विचारलंय
का असावं विचारलंय. म्हणजे आपलं लक्ष वाचनाकडं पाहिजे, आपलं लक्ष प्रश्नाकडं पाहिजे आणि आपलं लक्ष पर्यायांकडं सुद्धा पाहिजे. आणि शेवटी योग्य पर्याय टिकलीसारखा गोल गरगरीत रंगवायचा. समजलं का इथपर्यंत? ठीक आहे.